नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेवयाचे उपीट कसे बनवायचे 2 मिनिटात. तर गरम तेलामध्ये आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. आता आपण मिरची टाकायची त्यात. गरम तेलामध्ये परतून घ्यायची चांगली. त्यासोबतच आपण कांदाही चिरून घेतले आहे 2. त्यात कांदेही टाकायचे. पूर्ण ब्राऊन होईस्तोवर आपल्याला त्याला परतून घ्यायचे आहे तेलामध्ये. तर मित्रांनो, शेवयाचे उपीट 2 मिनिटातच होते. म्हणजे मित्रांनो, मॅगी आजकाल तुम्ही पाहू शकता, मॅगीमुळे खूप साऱ्या लोकांना त्याचे दुष्परिणाम होत आहेत. त्यापेक्षा मॅगीपेक्षा छान लागणारे हे शेवयाचे उपीट आहेत. तर मित्रांनो, तेलामध्ये आता आपण मिरची आणि कांदा घालून मिक्स करायचं आहे. त्यांना चांगलं ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यायचं आहे. म्हणजे फ्राय करायचं आहे त्यांना चांगलं. आणि मित्रांनो, शेवयाचे उपीट हे पहिल्यांचे जे लोक आहेत तेच खात होते, म्हणजे शेवयाचे उपीटच खात होते. तर मित्रांनो, आता आपण यात थोडंसं चवीनुसार मीठही घालायचं आहे. आणि मेन म्हणजे पहिल्याचे जे आजी आजोबा लोक आहेत ते मॅगी हे ते खात नव्हते. आजकाल ही मॅगी ट्रेंड आलेले. पहिल्याचे लोक घरगुती स्टाईल शेवयाचे उपीटच बनवून सकाळी नाश्त्याला खात होते, हेल्दी. तर यामध्ये आता जाणार आहे कोथिंबीर आणि शेंगा. तुम्ही पाहू शकता, शेंगा आपण रोस्टेड करून घेतले आहेत, म्हणजे थोडे परतून घेतले आहेत. आणि हे आपले शेवया आहेत. हे मित्रांनो गव्हाच्या शेवया आहेत. पण गव्हाच्या शेवया तुम्हाला जर अवेलेबल नसेल तर तुमच्या जवळच्या दुकानामध्ये हे शेवयाही म्हणजे प्रोडक्टमध्ये अवेलेबल असू शकतात. पण ते शेवया, त्या रवा पण असतो, पण रवाच्या शेवयापेक्षा गव्हाच्या शेवया खूप चांगले लागतात. तर मित्रांनो, आपले कांद्यामध्ये तेल परतून झालेलं आहे. तर तेलामध्ये कांदा परतून झाल्यानंतर मित्रांनो, याला मिक्स करायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याने फार अशी चांगली चव येते. आणि मित्रांनो, तेलात आपल्याला कांदा भरपूर घालायचा आहे, कारण कांद्याने आपल्या शेवयाच्या उपीटला खूप छान अशी चव येते मित्रांनो. आणि मेन म्हणजे मॅगीची गरजच नाही हे केला तर. आणि मित्रांनो, तुम्ही हे दररोज जरी खाल्लं तरी चांगलंच आहे आरोग्यासाठी. मॅगी दररोज खाल्ली तर तुम्हाला माहितीच आहे खूप दुष्परिणाम होत आहेत, पोटांचे आजार होत आहेत. तर हे टाळण्यासाठी मित्रांनो, आपण आता मंचुरी केली, त्यात कलर टाकला नाही. आता हे शेवयाचे उपीट, म्हणजे असेच आपण आरोग्यदायक रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता मित्रांनो, आपण यामध्ये थोडी हळद घालणार आहे. तर मित्रांनो, फार सारे लोक मला कमेंट करून म्हणतात की मित्रा की तू तर बोलत असतो, तू ही रेसिपी कोण बनवते? तर मित्रांनो, ही रेसिपी माझी आई बनवते. मी व्हिडिओ एडिट करून व्हिडिओ अपलोड करत असतो. तर मित्रांनो, कमेंट करून सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात. तर मित्रांनो, आपल्या आता हळद टाकून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, हे असं बॅटर झाल्यानंतर ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपरली. आणि हे असं थोडंसं पाणी जरा सुटायला लागलं तेव्हा आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही पाणी उकळून म्हणजे बॉईल करूनही घेऊ शकता, नाहीतर तुम्ही पाणी न उबळता घेतले चालतं आहे. त्याआधी आपल्याला यात शेंगा घालायचे आहेत. जे आपले शेंगा आपण रोस्टेड करून घेतले होते, म्हणजे फारसे करपून घ्यायचे नाहीत, नाहीतर शेंगाचा करपलेला फ्लेवर येतो. एवढा फ्लेवर जराशी थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत, कारण ते खाताना छान लागावे म्हणून. शेंगामुळेही शेवयाच्या उपीटला खूप छान अशी चव येते. आता आपल्याला यात पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर ह्याला मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे मित्रांनो. फार जे पाणी आहे ते खूप सारं पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर मग याचा रगडाही होऊ शकतो, म्हणजे शेवया हे होऊ शकतात. तर आपल्याला फक्त जेवढा शेवया आहेत त्यापेक्षा त्या प्रमाणातच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता मी अर्धा किलो शेवया घेतल्यामुळे मी फक्त 2 आपले जे तांबे आपलं म्हणजे ग्लास आहे ते घातलेलं आहे. तर मित्रांनो, याला उकळी येऊस्तोवर आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला त्यात शेवया घालायच्या आहेत. मित्रांनो, शेवया ही तुम्ही गरम करून घेऊ शकता, जरा रोस्टेड घेऊ शकता करून, किंवा जर तुम्ही दुकानातून घेतलेले असेल तर ते ऑलरेडी रोस्टेड असतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आता आपल्या जे उकळे आलेले आहे, तर या मिश्रणामध्ये आता आपल्याला शेवया घालायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, अशी उकळी आल्यानंतर तुम्ही शेवया घाला. अगोदर शेवया घातल्या तर ते काय कच्चे लागू शकतात. तर हे आपले शेवया आहेत.
जे की रोस्टेड करून घेतलेले आहेत. आता आपण हे बॅटरमध्ये आपल्या मिश्रणामध्ये शेवया घालणार आहे. ते शेवया घालतानाही म्हणजे तुम्ही प्रॉपर मिक्स करत राहा, कारण शेवयाचा लगदा होऊ नये, एकामेकाला चिटकू नये, म्हणून त्याला प्रॉपर मिक्सिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर ते शेवया पीठ होऊ नये, कारण हे गव्हाचं असल्यामुळे एक लगदा आणि पीठ होऊ नये त्यासाठी तुम्हाला हलवायचं आहे, त्याला मिक्स करायचं आहे प्रॉपरली. आणि ते म्हणजे सुटसुटीत होतात शिजल्यानंतरनं, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, पूर्ण शेवया टाकून झाल्यानंतरनं आपल्याला फक्त 5 मिनटासाठी गॅसवरती गरम करायचं आहे. त्यानंतरनं आपल्या शेवया रेडी होणार आहेत. तर मित्रांनो, म्हणजे तुम्ही प्रॉपर जर तुम्हाला मॅगी वानीच जर करायचं असेल तर हळद तुम्ही जास्ती टाकू शकता. आम्ही हळद ही थोडीशी घातली आहे, त्यासाठी याचा पिवळा रंग आला नाही. तुम्हाला जर पिवळा रंग पाहिजे असेल तर पोह्यामध्ये जेवढी आपण हळद घालतो तुम्ही यात हळद घालू शकता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पूर्ण आपलं पाणी आटलेलं आहे. तर पाणी आटल्यावरती तुम्ही हे गॅस बारीक करून याला स्टीम करायचं आहे. तर मित्रांनो, हे गव्हाची शेवया असल्यामुळे लवकर शिजतात. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपले हे शेवया तयार झाले आहेत. आता ह्याला आपण मॉडर्न भाषेमध्ये नूडल्स म्हणले ते चालतात. हे ब्रेकफास्टसाठी खूप हेल्दी आणि टेस्टी आहेत, जे पावसाळ्याच्या दिवसात, थंडीच्या दिवसात हे खूप छान असे लागतात. यामध्ये मित्रांनो मिरची आहे, कांदा आहे, शेंगा आहेत, कढीपत्ता आहे, म्हणजे खूप प्रोटीन आणि न्यूट्रिशनयुक्त हे आपले शेवयाचं पीठ आहे.